पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुला माफ करण्याच्या मनस्थितीमध्ये मी नाहीये। बाहेर रंगपंचमी खेळतायत, चल चल। दादा मामा बाहेर चला ना, चला 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 चला। मामा आज हळू वगैरे काही नाही। गायत्री त्या गरिबांच्या अर्जुन आंबाला पण घे, चल चला चला चला। अरे काय तुझं ना खरंच कसले भारी दिसतात ना आपण। अगं म्हणजे आपण सगळे कसे हात धरून बाहेर आलोय। त्यावरून ना मला एक किस्सा आठवला। लहानपणी ना आम्ही असेच हात धरून ना सोनसाखळी हा खेळ खेळायचो। आम्ही पण लहानपणी सोनसाखळीने तोंड बांधून ठेवायचा खेळ खेळायचो। मामा तुम्ही पण हा गेम खेळायचा? हो, आणखीन एक खेळ खेळायचो आम्ही। कोणता? दाभणाने असं ओठ शिवून टाकायचे, असा खेळ खेळायचो। अय्या, असा पण खेळ असतो? तुला शिकू? हो चालेल ना। मग दाभण आणि नाही नाही नाही, अगं आपल्याला रंग खेळायचेत ना। अरे हो हो मामा, ते तुम्ही नंतर शिकवा, आता आपण होळी खेळूया ना। चला चला। धन्यवाद, चला। अरे दादा आला, दादा आला, दादा। दादाला लावूया रंग। थांबा थांबा, दादांना कुणीही रंग लावणार नाही। म्हणजे दादाला पहिला रंग वहिनींशिवाय दुसरं कुणीही लावणार नाही। अच्छा अच्छा, आधी वहिनी रंग लावणार आणि मग दादा लावणार। मुक्ता वहिनी आली, आता ना आपण तिला मस्त रंगीबेरंगी करून टाकूया। पण अगं पण कारण नाही म्हणून तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालात बघ। मुक्ता अगं नाराज नको होऊ, आम्ही सगळे आहोत ना। सारंग आला ना की आपण पुन्हा रंग खेळू त्याच्या बरोबर। आम्ही आहोत ना सगळेजण। लग्नानंतरची जशी सारंगची पहिली होळी आहे तशी तुझी सुद्धा आहे। आम्हालाही तुला रंग लावायचा आहे। अहो, पहिला रंग तुम्हीच लावा तिला। आज जो काही रंग डोळ्यामध्ये साठवून घ्यायचा आहे तो साठवून घे। पुढे रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही। लाडक्या सुनेच्या कानात एवढं काय सांगतात आम्हाला पण कळू दे। काय नाही, आशीर्वाद देत होतो। आयुष्यामध्ये रंगांचं महत्व किती असतं ते समजावून सांगत होतो। वा, है ना? गायत्री चल मुक्ता वहिनीला रंगवून टाकूया। द्या। थांबा थांबा थांबा, आधी मी। कुठे रेणुका? आता होते हाक म्हणते रेणुका। मी रेणुका त्यांना बोलवून आणते बर आल्यावरती। हा दाजी, होळीच्या शुभेच्छा। आता काय रंग लावायचं निमंत्रण देऊ? अरे ये। अरे थोडासाच लावा। ये। हा राहू दे, राहू दे। तुम्ही सगळे काय आता तोंड बघत बसणार आहात? खेळा, रंग खेळा।
अगं बाई, अगं बाई. खूप चुका केल्यास तू. तुझ्यावर खूप विश्वास होता माझा. विश्वास गमावलास. तुझ्या एका चुकीमुळं आज मुक्ता या घरामध्ये सून म्हणून वावरते. तो गमावलेला विश्वास परत कसा मिळवता येईल याचा विचार कर. त्या चुका कशा सुधारता येतील याचा विचार कर. इतकी वर्ष काम करतोस, त्यामुळे प्रत्येक माणसाला एक संधी मिळायला पाहिजे. आज होळी आहे, देतो तुला मी संधी. गेलं तुला माफ. दादा, मी तुम्हाला रंग लावू? होळी आहे आज. लाव. रेणुकाताई, मला माहित आहे तुम्ही मायेमुळे बाहेर होळी खेळायला येत नाही, पण असं नका करू. होळी हा रंगांचा सण आहे. आजच्या दिवशी राग द्वेष हे सगळं असं रंगांमध्ये मिसळून सोडून द्यायचं असतं आणि फक्त प्रेम वाटायचं असतं. झालं लेक्चर देऊन, देन गेट आउट. तुम्हाला मी आवडत नाही हे मला माहित आहे, पण तुम्हाला जे मनापासून आवडते आहेत त्या वेद भाऊंसोबत तरी तुम्ही होळी खेळायला बाहेर येऊ शकता ना? म्हणजे वेद भाऊ, वेद, तू? वेद, तू मुक्ता सोबत माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केला? हे माहित असताना की ती... एक मिनिट रेणुका, हे बघ, तू तसं का समजतेस? मला तुझ्यासोबत रंग खेळायचा होता आणि ती इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता कुठलाही विचार न करता आपण दोघेही रंग खेळूयात. ओके, छान एन्जॉय करूयात. हे चल, आपण चाललोय बाहेर. अरे वेद आला. वा 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 वा. अरे वेद आला म्हणजे रेणुकाची होळी पावली म्हणायची. बरं झालं आला. आता मी ही मजा कशी मिस करणार ना. ठीक आहे, गप्पा नंतर होतच राहतील. मुलींनो, अटॅक. रंग. रेणुकाताई, पटकन रंग लाव हा, कारण कोरा बगळा पाहून ना माझे हात प्रचंड वळवत आहेत. अगं हे बगळा काय वाटते? अगं हो, होळीमध्ये कोरा माणूस सापडला ना की त्याला आम्ही बगळाच म्हणतो. आणि काय झालं माहितीये का, आमच्या इकडे ना गल्लीमध्ये... एक मिनिट रेणुका, तू लवकर रंग लाव, नाहीतर अख्खी गोष्ट ऐकायला लागेल तुला. आता हा एक आणखीन वाढला, म्हणजे इथे पण ट्रॅफिक जॅम. आमचा कधी येतोय देव जाणे. अरे ये रे बाबा ये. एक मिनिट. आणि हा माझ्या हातातला पहिला रंग.
मी पण लावते. मुक्ता, तुला त्या लाल रंगाचा अर्थ माहितीये का? आज जो काही रंग डोळ्यामध्ये साठवून घ्यायचा आहे तो साठवून घे. पुढे रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही. मुक्ता, बोल ना. हा रंग म्हणजे सौभाग्याचा रंग. भांगेत हा रंग अजून जास्त उठून दिसतो. आणि हा निळा रंग काय म्हणतो? आपलं प्रेम निळाशार समुद्रासारखा असा कधीही न संपणार. अनबिलिव्हेबल. हा पिवळा रंग? पिवळा रंग म्हणजे देवी आईच्या गळ्यातला हाराचा रंग. प्रेमाला भक्तीची जोड मिळाली, मनाचा गाभारा फुलून निघाल. वाव. आता इथला दादा, अय्या दादा, तू कधी आलास? वा, म्हणजे साबणावर शॅम्पू फ्री. काय? अगं म्हणजे आपण एकाला शोधायला आलो होतो ना, दोघे मिळाले ना. काय करायचं अगं तुझ्या उदाहरणांचं? अगं बरं ते जाऊ दे. दादा तू आलायस ना, आता आपल्याला खूप मज्जा येणार आहे. तू लवकर बाहेर चल, आपण खूप मज्जा करूया बाहेर जाऊन. हो ना? हो हो, सगळे वाट बघतायत. हो 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 हो, कूल कूल कूल. मला सगळ्यांना सरप्राईज द्यायचंय. सो हळू आवाजात बोला जरा. बरं आपण जाऊया आता, चला. थांब ना, आधी आपण तर कलर लावूया ना त्याला. हो. हॅपी होली. हळू हळू कितीदा सांगितलं तुम्हाला, हळू. चला. अरे सारंग आला, सारंग. ए, सारंग. तू कधी आलास? होय सारंग, तू आलास, आता खूप मजा येणार. अरे पण तू आला कधी? नाही आला तर आला, पण घराच्या आतून कसा बाहेर आला? हो, वाव, आत्ता मजा येणार. कवा कोणी होते आला म्हणजे मजा येणार. हो 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 हो, थांबा थांबा, श्वास घ्या. हा, अहो रंग फेकल्यासारखी माझ्या अंगावर प्रश्न काय फेकताय? एकेका प्रश्नाची उत्तर देतो. तर मी आता आलोच नाहीये, काल रात्री आलो. काल रात्री? काल मी आणि मुक्ता आम्ही आमची पहिल्या होळीची पूजा पण केली. हे फार बरं झालं की तुमच्या दोघांच्या हातनं होळीची पूजा झाली. ती दादा, चल ना रंग खेळायला जाऊया. एक मिनिट. खेळ होत राहतील, पण एका प्रश्नाचं उत्तर मला आधी हवंय. मी तुझ्यावर काही जबाबदारी सोपवली होती, ती पूर्ण न करताच आलास तू. जायच्या आधी मी तुला बोललो होतो, जमणार नसेल तर सांग, मी जाऊन ते सहज करू शकतो. अहो ऐका,
आज सण आहे, आज तरी बस, मला त्याच्याकडनं उत्तर हवंय. अरे चेहरे कसे झाले सगळ्यांचे. दादा एक सरप्राईज आहे. तुम्ही दिलेलं काम मी एका दिवसात पूर्ण करून आलोय. काय? कसं शक्य आहे? 10 एकरची पडीक जमीन, त्याच्यावर बाभळी उगवलेली, ती सगळी काढायची, तेवढी सगळी जमीन नांगरायची, हे सगळं एका दिवसात कसं शक्य आहे? हो दादा, अहो मी ते शक्य केलंय. मी काय केलं, गेल्या एक जेसीबी आणि 2 ट्रॅक्टर्स भाड्यानं घेतलं. जेसीबीने 2 तासामध्ये सगळ्या बाभळी काढून टाकल्या आणि मग 2 ट्रॅक्टर्स होते ना, त्यांनी 6 तासामध्ये संपूर्ण शेत नांगरून घेतलं. नाही, पण 10 किलोमीटरची जमीन, त्या संपूर्ण 10 किलोमीटर मध्ये पाईपलाईन टाकायची, मध्ये मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी येतात, त्यांच्याबरोबर व्यवहार करायचे, त्यांची परवानगी काढायची, त्यांच्याबरोबर सौदे करायचे, हे सगळं एका दिवसात कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? म्हणजे याचा अर्थ एकच होतो, हा ना काम अर्धवट सोडून आलाय. अनबिलिव्हेबल. दादा मी काय केलं असेल विचारा. काय? आपल्या वावराच्या वरती 200 मीटरवर दशरथ लोखंडे यांची फळबाग आहे ना, तर त्याच दशरथ लोखंडेंनी 6 महिन्यापूर्वी त्याच 10 किलोमीटर लांब असलेल्या पाटावरून त्यांच्या शेतात पाणी आणलं. मी त्याला जाऊन भेटलो, त्याच्याशी थोडं डिस्कशन केलं आणि महिना ठरवून घेतला. आणि मग काय केलं, 200 मीटर पाईप आणला आणि तो त्याच्या पाईपलाईनला जोडला. दादा बरोबर संध्याकाळी 6:11 आपल्या नांगरलेल्या शेतात पाणी होतं. आता खरा रावसाहेबांचा मुलगा शोधतो, सेम कार्यतत्परता. आणि राधे संगट रंग खेळायचा मौका यो किसन देव कसा सोडेल. ओ किसन कन्हैया, कसली वाट बघताय? तुमच्या राधेला चांगल्या रंगांनी असं मस्त उधळ त्याच्यावर. लय भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढलिया नशा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. चालून आली या वर्षान संधी तशात भांगेची चढली या धुंदी. चिंब हो या रंगात रंगू ये शोधू नको तू बहाणा फुकट साधू नको रे निशाणा. नको छेडू तू सर्रा दमान घे. हो होळी
रंगाच्या निमतान घालूया थैमान मोकाट हे रान सार